छत्रपती संभाजीनगरचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर तो कार्यकाळ संपण्याच्या आधीच हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेली आहे। ही नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दीसुद्धा झालेली आहे। स्वतः हरिभाऊ बागडे या ठिकाणी आपल्यासोबत आहेत। नाना, काय सांगाल, एक मोठी जबाबदारी आणि एक मोठी संधी पुन्हा एकदा पक्षाने तुम्हाला दिली? हो, काल सकाळी मला 8:45च्या सुमाराला माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांचा फोन आला होता आणि त्याने म्हटलं, काय चाललं हरिभाऊ? म्हटलं चांगलं चाललं आहे, बरं चाललं आहे। ते म्हटलं की तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर जायचं आहे, एवढं सांगितलं। मी सांगेल, तुम्ही काही कोणाला सांगू नका, मी सांगेल का बाकीच्यांना। आणि तेव्हा काल सकाळपासून मी गेलो होतो। काल मुरुम म्हणून उमरगा तालुक्यात एक गाव आहे मुरुम, तर तिथे गेलो होतो। तिथून यायला मला 9 साडेनऊ वाजले। तोपर्यंत काही नव्हतं, पण रात्री उशिरा बातमी आल्यामुळे वर्तमानपत्राने देखील काही जणांना फोन केला, पण मी झोपलो असल्यामुळे मी ते काही फोन घेतलेला नव्हता। कारण काल 600-650 किलोमीटरचा प्रवास करून मी आलेलो होतो। पण आमचे रामो काका शेळके आणि मंदार रात्री 2:30 वाजता घरी आले आणि त्यांनी मला उठवून सांगितलं की असं TV वर बातमी आली म्हणून। आता ती पुसटची मला आधी माहिती होती, पण आम्ही थोडं बसलो आणि मग पुन्हा मी झोपलो आणि सकाळी आता या सगळ्या वर्तमानपत्रात बातम्या आल्यात। आता जे काम मिळालं ते चांगलं करावं, एवढंच माझं मत असतं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। एका सर्वसामान्य कुटुंबात तुमचा जन्म झाला होता। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ, भारतीय जनता पार्टी या पक्षांचंही म्हणजे भाजपचंही काहीच अस्तित्व नसताना तुम्ही कामाला सुरुवात केली होती। आज तो पक्ष मोठा झाला आणि त्या पक्षाने सुद्धा तुम्हाला तुमच्या निष्ठेचं खूप मोठं फळ दिलं आहे। नाही, बरोबर आहे। माझा तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी म्हणजे वयाच्या 12व्या-13व्या वर्षापासून संबंध आहे। 4थ्या वर्गात असल्यापासून मी संघाशी संबंधित आहे। संघाच्या दृष्टीने मी सर्व शिक्षित पण आहे आणि जनसंघाचा म्हणून देखील मी 3 वर्ष पूर्ण वेळ काम केलेलं आहे। पण 1980पर्यंत मी संघाची जबाबदारी माझ्याकडे होती। पण 80ला भारतीय जनता पार्टी स्थापन झाली आणि त्यावेळेला 80च्या निवडणुकीमध्ये बरेच पडझड झाल्यानंतर मला असं वाटलं की मी जाऊन तिथं काम करावं आणि म्हणून मी तिकडं काय सांगितलं। कारण माझा पूर्वीपासून स्वभाव असा आहे की जिथं कोणी जात नाही तिथं आपण जावं। म्हणजे मला आठवतं 1974 साली संघाने शिवाजी महाराजांचं एक फोल्डर तयार केलं होतं आणि 320 त्यांचा राज्याभिषेक होता। 300 वर्ष राज्याभिषेकाला झाले होते आणि ते फोल्डर महाराष्ट्रातल्या घरोघर वाटायचं होतं आणि त्यामुळे खुलताबादला कोणी जायला तयार नव्हते। आमच्या बैठकीमध्ये सगळ्यांनी गावं वाटून घेतले होते, पण खुलताबाद कोणीच घ्यायला तयार नाही। मग मी म्हटलं मी खुलताबादला जातो आणि तिथं जाऊन ते फोल्डर मी घरोघर वाटलं होतं म्हैसमाळला आणि खुलताबादला। त्यामुळे जिथं कोणी काम करायला नसतं तिथं आपण जातो। माझं पूर्वीपासून स्वभाव असल्यामुळे मी पार्टीने जे कामं सांगितले आत्तापर्यंत ते केलेत। त्यामुळे त्याचं हे फळ म्हणून मला कदाचित त्यांनी राज्यपालपदी नियुक्ती केली असावी। म्हणजे दुसरा प्रश्न असा, तुमच्या व्यक्तिगत जीवनाच्या प्रवासाबद्दल। शेतकरी कुटुंबात सर्वसामान्य घरात जन्माला आलात, कुठलाही तुमच्याकडे राजकीय वारसा नव्हता। असं असताना सुद्धा तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांचे विधानसभा अध्यक्ष म्हणून सुप्रीमो झालात आणि आता एका राज्याचे गव्हर्नर आहात। या प्रवासाबद्दल काय सांगा? नाही, माझ्या घरात तर मी पहिला शिकलेला। माझं 1ली-2रीचं शिक्षण गावातल्या सरकारी शाळेत झालं। 3रीचं वर्गाचं शिक्षण मी याला संभाजीनगरच्या नगरपालिकेत आलो। 4थीला पुन्हा पिंपरीला गेलो आणि मग 5वीपासून तर तिथं 10वीपर्यंत सरस्वती बोर्डमध्ये शिकलो।
रोज 5 किलोमीटर जाणं आणि 5 किलोमीटर येणं असा प्रवास करून शिक्षण घेतलं. माझ्या घरात कोणी याच्या आधी शिकलेलं नव्हतं, पण आमच्या कुटुंबाचं शेतकरी म्हणून चांगलं काम होतं. माझे आजोबा, वडील, काका हे सगळं शेतकरी म्हणून चांगलं काम करायचे आणि गावातला विश्वासही होता आमच्या कुटुंबावर. कारण त्यावेळेला धान्य पेढी असायची, धान्य पेढी काही गावात, ती धान्य पेढी माझे आजोबा चालवत होते. म्हणजे लोकांचे धान्य आलं की ते गोळा करून ठेवायचं, आषाढ्यात लोकांना वाटून द्यायचं आणि पुन्हा ते गोळा करायचं, असं एक काम असायचं. ते माझे आजोबा करत असत, वडील करत असत. त्यामुळे लोकांचा विश्वास होता आणि त्यामुळे मलाही राजकारणाचा संबंध नसला तर संघाशी संबंध आला. मी 4थीत असताना संघाशी संबंध आला आणि मग संघातच मी 1980पर्यंत संघाच्या अनेक जिल्ह्याच्या पदापर्यंत मी काम केलं आहे. शिबिरात काम केले, संघाच्या जे वर्ग असतं त्या वर्गाला गेलो. मी 3य वर्ष शिक्षित पण आहे आणि त्यामुळे संघामध्ये काम करताना या सगळ्या गोष्टीचं मला ज्ञान होतं. आणि विशेषतः आमच्या ज्यावेळेला दत्ताजी भाले इथे विभाग प्रचारक होतं, त्यांनी आम्हाला नीट समजवलं, वाढवलं. या कार्यामध्ये हे राष्ट्रकार्य आहे आणि राष्ट्रकार्य हे सगळ्या जीवनात महत्त्वाचं कार्य असतं आणि त्याच्यासाठी तुम्ही काम करायचं असं म्हणून त्यांनी मला या कामाला अधिक प्रोत्साहन दिलं. मी नोकरी करायची इच्छा व्यक्त केली होती. ते म्हणे तू शेती कर, नोकरी करू नको, शेती कर. कारण आमच्याकडे तेव्हा शेती बऱ्यापैकी होती आणि म्हणून शेती करता करता संघाच्या जबाबदाऱ्या सांभाळत होतो आणि संघाच्या जबाबदाऱ्या करता करता भारतीय जनता पार्टीत गेल्यानंतर तिथेही गेल्यावर मला 85ला एकदम अचानक आमदार म्हणून फॉर्म भरायला लावला. मंत्री म्हणून देखील मला प्रमोदजीने आयत्या वेळेला फोन केला आणि सांगितलं की आज 5 वाजता मंत्रिमंडळाचा शपथविधी, तू मंत्रिपदाची शपथ घ्यायला या. 99% तुला मंत्रिपद द्यायचं, पण 1% हुकलं तर काही वाईट वाटून घेऊ नको असं फोन करून मग आम्ही गेलो आणि त्यामुळे तिथेही मंत्रिपद झालं. अध्यक्ष होताना सुद्धा मी कधी अध्यक्ष करावं असं मागितलं नव्हतं. मला मागचा मंत्रिपदाचा अनुभव असल्यामुळे मला कदाचित ते मंत्री करतील असं वाटलं होतं, पण देवेंद्रजींनी मला अध्यक्ष केलं. तोही काळ चांगला गेला आणि आता राज्यपाल त्यांनीच केलं आहे. कारण म्हणजे प्रदेशातून सुचवल्याशिवाय केंद्रामध्ये सगळं होत नाही आणि त्यामुळे मला प्रदेशातूनच माझं नाव गेलं आणि म्हणून केंद्राने, पंतप्रधानांनी मला ही संधी दिलेली आहे. या संधीचं निश्चित चांगलं करावं एवढीच इच्छा आहे. ज्या फुलंबरीत तुमचा प्रचंड जीव होता त्या फुलंबरीपासून आता लांब जाणार आहे तुम्ही. आता फुलंबरीमध्ये कोण उमेदवार देतील ते आमची पार्टी ठरवेल आणि पार्टी जो उमेदवार देईल त्याला सगळ्यांनी निवडून द्यावं एवढंच मी सांगेल. पण तरीही इच्छुकांची बरीच गर्दी आहे फुलंबरीमध्ये आणि प्रत्येकजण तुमच्या जवळचं असल्याचं सांगितलं जातं आहे. मग निवडायचं कसं हा पेच पार्टीलाही असणार आहे? नाही, आता कसं आहे की अनेकाची इच्छा असते, पण पार्टी सर्वतोपरी प्रयत्न विचार करते आणि निवडून येण्याची शक्यता ज्याची असते त्याला उभं करतात. तर होते हरिभाऊ बागडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. कॅमेरामॅन अमितसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.